बये दारुग कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विरारमधून विरार ज्योती स्टॉप परिसरामध्ये राहणाऱ्या पहिल्या होम मिनिस्टरना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या एपिसोडला. बघूया काय म्हणतात होईल. आजच्या भागातल्या पहिल्या होम मिनिस्टर आहेत सौ सारिका विक्रांत पतकेश्वर वहिनी. या राहतात ज्योती गाव आगाशी विरार इथे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सारिका. संपूर्ण सारिका विक्रांत पतकेश्वर. असू द्या नाव त्याला. रडू द्या. माहेर कुठलं? घाटकोपर. गाता का तुम्ही? नाही. घाटकोपर. घाटकोपरला कुठे? भटवाडी. भटवाडी. शाळा कुठली? SG बर्वेनगर. नमस्कार. तुमचं बालपण? अर्नाळा. शाळा? गाळवणकर हायस्कूल. कुठे असतं ते? अर्नाळा. बहिणी टेन्शन आलंय? नाही. नाही ना? नाही. बघा टेन्शन नाही ना आलंय? नाही. ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या जाऊबाई मोठ्या. हे दीर. या नणंद. ही त्यांची मुलगी आणि ही त्यांची मुलगी आणि ह्या आत्या. नमस्कार. आई. ही आमच्या आई आणि या आत्या. या शिल्पाबाई आत्तेबाई माझी नणंद आणि या माझ्या दोन बहिणी लहान आणि यांची मम्मी आणि बाकीचे सगळे शेजारी. आणि हे माझे प्रश्न कसं काय जमलं वहिनी? आमचं वहिनी प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तानपुरा आणू का बरोबर? सूर घेता का तुम्ही बोलता? नाही. आमचं दादरला वनमाळी समाज आहे तिथे आम्ही नाव नोंदवलेलं. त्यांचं पण तिथेच नाव होतं. कसली आवड आहे तुम्हाला? आवड लिहायला आवडतं मला. काय लिहायला? म्हणजे असंच काही सुद्धा असं. म्हणजे हल्ली लोक पत्र पाठवत नाहीत. पूर्वी पत्र पाठवायचे बरोबर आहे आणि सगळं कॉम्प्युटर आणि ते सगळं मेलवरनं सगळं होतं. तुमचं काय म्हणणं आहे? पत्र वगैरे पाठवणं जास्त बरं होतं का? हो. हो ना. मग तुम्ही लिहिली होती कधी पत्र? नाही कधीच नाही. कधीच नाही. मग असं कसं म्हणाल? पण आवडतं असं. काय पत्र लिहायला? हो हो हो. आणखी काय आवडतं? काय लिहायला आवडतं? आणि इंटरनेट सर्फिंग करायला आवडतं. इंटरनेट सर्फिंग करायला आवडतं. कसं करतात ते सर्फिंग? म्हणजे पावडर टाकायची का? काय करतात? असं ब्राउझिंग वगैरे. हो मला माहित नाही. मी अत्यंत ढ माणूस आहे. मला यातलं काहीही येत नाही. मला आता समजा कॉम्प्युटरवर बसून इंटरनेट सर्फने धुवायचं असेल तर कसं धुवायचा? मलाही माहिती नाही. वहिनी असं कसं शक्य? लगेच असं बचावात्मक भूमिका घेऊन. नाही मलाही माहिती नाही कारण मी तर केला नाही कधी. आता तुम्ही बोला मी करते म्हणून. सर्फिंग म्हणजे ते सर्फिंग नाही नेट सर्फिंग. म्हणजे काय असतं? म्हणजे काय असतं? कॉम्प्युटरवर जाळं घालायचं. माहिती नाही. वहिनींना मी आता माझा पहिला प्रश्न विचारणार. वहिनी माझा पहिला प्रश्न मला सांगा. आतल्या दरवाजाच्या मागे म्हणजे आतली जी खोली आहे त्या दरवाजाच्या मागे एक लहान मुलांचं पोस्टर आहे. मला सांगा किती लहान मुलं आहेत त्याच्यात? 8. अभिनंदन. 100 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. 8 हे अचूक उत्तर दिलेलं आहे वहिनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वहिनी. 5 पक्ष्यांची नावं सांगा पटकन. 5 पक्षी. चिमणी, पोपट, कावळा, घार. वेळ संपली. तिकडनं कबूतर सांगितलं आणि तरी सुद्धा वहिनीने सांगितलं नाही. बहिणींचं हे बक्षीस गेलं. एक शब्द देणार तो उखाण्यात आला पाहिजे. शब्द आहे भेंडी. भेंड्याची भाजी करते कांदा कापून. विक्रांतरावांचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या दिवशी बसून. वेळ
संपली. वहिनी हे बक्षीस गमावलं. खरं तर अगदी जवळ गेल्या होत्या, पण थोडक्यात हुकलं बक्षीस. भेटणार आहोत पुढच्या होम मिनिस्टर. आजच्या भागातल्या पुढच्या होम मिनिस्टर आहेत सौ स्वाती भुवनेश पाटील वहिनी. या राहतात आगाशीतल्या चाळपेठ पाटील आळी इथे. काय म्हणतात वहिनी ऐकूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ स्वाती भुवनेश पाटील. माहेरचं नाव. माहेरचं कुमारी स्वाती द्वारकानाथ म्हात्रे. माहेर कुठलं. सफाळ्याचं. सफाळा. सफाळ्याला वेडी म्हणून गाव आहे. वेडी. वेढी. वेढी. हा हा. घाबरलो. डी नाही हो, डी. बालपण सगळं तिकडं. हा, बालपण सगळं तिकडचंच. नमस्कार. नमस्कार. आणि तुमचं बालपण इथे शाळा. कॉलेज. बरं. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ह्या नळण. ह्या पण नळण. बरं. ती काकी आहे. हां नमस्कार. हे पण म्हणजे आमचे सगळे काकाच आहेत. ही नळण आहे. नळन. हा. अच्छा. हे काका आहेत. हे पण काकाच आहेत. बरं. आणि हे सगळे आमचे जवळचे शेजारी परिवार आमचा सगळा. मग या सगळ्या जास्त आहेत का. अजून आहेत पण ते आले नाहीत. अजून आहेत नळण. बरं. झालं आता. हो. इथेच थांबायचं का जाऊ. चला 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 चला. कसं काय जमलं. इथे जवळच माझी मावशी राहते. हा. तिने स्थळ सुचवलं. मग मावशीकडे यायचा तुम्ही. हो, मावशीकडे यायची सुट्टीत. सुट्टीमध्ये. मग तेव्हा काय खेळायला पाटील आळीत यायचा. नाही नाही, मग? खेळायला वगैरे यायचे नाही. इकडचं मला काहीच माहिती नाही. फक्त माझ्या मावशीकडे यायची, 2 दिवस राहायची आणि जायची. मग बाकी ते काही नाही. त्यांचं लक्ष होतं वाटतं. नाही नाही, त्यांचंही लक्ष हे नव्हतं. तुम्ही कशावरून म्हणता. कारण मी ह्या भागात आलीच नव्हती ना, म्हणून. पण ते त्या भागात आले असतील तर ते त्यांना विचारा. ते त्यांना विचारू. किती वर्ष झाली. आता 5 वर्ष होती. 5 वर्ष होती. मग अशा तऱ्हेने लग्न झालं. काय त्यांच्या स्वभावात चांगलं आहे असं वाटतं. असे चांगलेही आहेत, रागीटेही आहेत. असे चांगलेही आहेत, हो, रागीटही दोन्ही आहेत. स्वभाव आहेत. दोन्ही स्वभाव आहेत. रागावतात पण हा. आणि चांगलेही आहेत. चांगलेही आहेत. म्हणजे जी लोक रागावतात ती चांगली नसतात. हा? असतात ती असतात तीही चांगली असतात. बरं. माझा पहिला प्रश्न वहिनी मला सांगा. रेफ्रिजरेटर वरती किती रुपये ठेवलेले. 4 रुपये. अभिनंदन. मुद्दाम ठेवले ना. 100 रुपयाचं पहिलं बक्षीस. पुढचा प्रश्न. 5 मराठी महिने सांगा. 5 मराठी महिने. पौष, माघ, फाल्गुन, मार्गशीर्ष, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. अभिनंदन वहिनी. 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. शब्द देतो, उखाणा घ्या. शब्द आहे मोबाईल. मोबाईल. हातात आहे मोबाईल. हातात आहे मोबाईल. भुवनेशराव माझे जीवनाचे साथी. हातात आहे मोबाईल. भुवनेश्वरराव माझे सहजीवनाचे साथी. वहिनी चुकलं. तुम्ही म्हणायला पाहिजे हातात आहे मोबाईल. भुवनेश्वर सगळ्यांना सांगतात ही माझी लाडकी बाईल. तरी सुद्धा चाललं असतं. थोडक्यात चुकलं. वहिनीने हे बक्षीस गमावलं. भेटणार पुढच्या होम मिनिस्टरना विश्रांतीना.